गाडीमध्ये पेट्रोल टाकून आम्ही आमच्या नवीन घराचं काम किती शिल्लक राहिलं हे पाहण्यासाठी गेलो, कारण बिल्डरने ते डेट दिली होती, त्या डेटला काही घर दिलं नाही. तर तिथं गेल्यावरती पाहिलं गार्डनचं काम चालू होतं, मीटर पण बसवायचे राहिले होते, त्याचसोबत लिफ्ट पण बसवायची राहिलेली होती. एक लिफ्ट बसवून झाली, एक राहिलेली होती. मग जिना चढून आम्ही फायर एक्झिटने आत गेलो. बघू शकता एवढा मोठा स्पेस आहे. आमच्या घराशेजारी कोणाचा दरवाजा वगैरे सुद्धा नाही, म्हणजे शेजाऱ्या दरवाजा असलेलं मला अजिबात आवडत नाही. चपल्या वगैरे सगळ्या आपल्या दारामध्ये येतात, त्याच्यामुळं तर असं थोडंसं दूरच आहे आमचं, आणि लिफ्टच्या समोरच घर आहे. मला संपूर्ण व्हिडिओ बनवायचा होता, पण घराला लॉक लावलेलं आहे, कलरिंगचं काम झालं, त्याच्यामुळे खराब भाग टच होण्याची शक्यता असते. एका लिफ्टचं काम झालं, एका लिफ्टचं काम राहिले, आणि समोर जे तुम्हाला 2 घरं दिसतात असे शेजारी मला घरं आवडत नाही, असं मी तुम्हाला बोलत होते. गार्डन शेजारी टू व्हीलर पार्किंगची जागा आहे, आणि टू व्हीलर पार्किंगच्या खाली 10-10 फुटाच्या मोठमोठ्या पांच्या टाक्या बनवल्यात. बेसमेंटमध्ये 4 व्हीलर पार्किंग आहे. बॅक साईडनी बिल्डिंग अशी दिसते आणि फ्रंट साईडने अशी दिसते. एकदम रोड टच बिल्डिंग आहे. आणि शेवटी आम्ही घरी येताना मिसळ आणि भेळ खाऊन आलो.